वहिनीचा छडा लागला? कसला छडा? अहो कसला काय, तो बाबा, शिवस्वरूप बाबा. हा बाबा नाही हो. अहो मग कधी लागणार छडा? आपलं ठरलं होतं ना मोहीम फत्ते करायची म्हणून. बत्ताशीबाई, कसली मोहीम? कसली मोहीम? लक्ष कुठे आहे तुमचं? वहिनीसा, हे राहू द्या, याकडे नका लक्ष देऊ. तुमच्या बाळासाठीच शिवतोय, छानच शिवून देऊ. आई, केवढा जीव अडकलाय. तसं काही नाही. बाळापुढे बाबाची काय पत? कोण बाबा, कुठला बाबा, सगळं विसरून गेला. आम्ही काही विसरलो नाही. उलट आम्ही छडा लावायचाच प्रयत्न करतो. आम्हाला सांगा, आतापर्यंत तुम्ही काय प्रयत्न केला? अहो अबोला धरला असता, नाही तर रुसला असता. दादासाहेब लगेच ताळ्यावर आले असते. तुमचे दादासाहेब आणि ताळ्यावर भले भले ताळ्यावर येतात. अबोला हीच खरी तलवार. बत्ताशीबाई, खर तर तुमचे दादासाहेब कशालाच बधत नाही. उलट आमच्यापेक्षा त्यांचाच अबोला जास्त मोठा आहे. वहिनीसा, आमचं घाई करण्याचं कारण थोडं वेगळं आहे. कसलं कारण? रायगडावर हा शिवस्वरूप बाबा दिवसेंदिवस वाढत चालला, मोठा होत चालला, आणि त्यामुळे थोरल्या मातोश्रींचा गैरसमज दिवसेंदिवस वाढतो. दुष्काळात 13वा महिना नको. ते आलंय आमच्या लक्षात. पण बत्ताशीबाई, तुम्ही निश्चिंत राहा. तुमचे दादासाहेब कधीच चुकीचं पाऊल टाकणार नाही. घ्या, आता आपण दोघींनी खलिता वाचला. छत्रपतींच्या कान उघडणीकडे दुर्लक्ष करा असं म्हणायची हिम्मत होते, आणि तुम्ही म्हणता आम्ही निश्चिंत राहा. आम्ही तुम्हाला लवकरात लवकर सत्यता सांगू. आमच्यावर विश्वास आहे ना? वहिनीसा, तुमच्यावर विश्वास आहे हो, पण गैरसमजाची आग लवकरात लवकर विझायला हवी. कारण आता आबासाहेबांच्या परतीचा प्रवास सुरू झालाय. गैरसमज मिटावेत म्हणून आम्ही जो प्रयत्न करतो तो रायगडाचे गैरसमज वाढतच चालले. सूरज, कुछ ना कुछ रास्ता जरूर निकलेगा. पण केव्हा कविराज, केव्हा? आतापर्यंत चौकशीच्या खलिते येत होते, आता माणसं येऊ लागली. आणि चौकशी कोणाची? तर आमच्या जवळच्या माणसांची. कविराज, तुमची सुद्धा चौकशी व्हावी. युवराज, आम्हाला वाईट वाटलं ते आपल्यासाठी. आपल्यावरती आरोप ठेवले गेले. आणि आमच्याविषयी बोलाल तर खुद की अहमियत के लिए कुछ भी करूं उसे दुनिया कहती है गुनाह. अगर तो हर इल्जाम हमें मंजूर है, और आपके साथ में कुछ करूं उसे दुनिया कहती है गुनाह, तो हर इल्जाम हमें नामंजूर है. जाणतो आम्ही कविराज, पण स्वराज्य कार्य करत असताना प्रत्येक वेळी आमच्यावरच इल्जाम का? आम्हीच गुन्हेगार आहोत असं का वाटतं मंत्री अमात्यांना? युवराज, आपण फार विचार करू नका. आज ना उद्या आपलं स्वराज्य प्रेम सगळ्यांना समजेल. मग चौकशीही थांबेल आणि प्रश्नांची सरबत्ती. पण कविराज, सरळ प्रश्न विचारले तर सरळ उत्तर देता येतात. गुन्हेगार आहोत असं समजूनच प्रश्न विचारले तर उत्तर तरी का द्यायची? आम्ही काय गुन्हेगार आहोत? हातच तुम्ही गुन्हेगार. बाकी कुणाचा असाल नसाल, तर आमच्या सुनबाईंचं गुन्हेगार हातच तुम्ही. त्यांचा काय गुन्हा केला आम्ही? काय बोलतेस तू? काय चुकीचं बोलतोय म्या? नवी नवलाची आणि जुनं झालं की कवडी मोलाची, अशी तऱ्हा. अहो एवढा कानाडोळा? अरे आम्ही काय कानाडोळा केला? मग काय? सुनबाईंना दिस गेल्याचं कळलं तेव्हा कुठं ठेवू आणि कुठं नको असं करत होतात. आणि आता काय खाल्लं नाही खाल्लं विचारता तरी येळ देतातच नाही.
बसून घटका 2 घटका बोलता. उठलात का घोडा, उठलात का आखाडा. मग काय करायचं आम्ही? अव डोहाळ पुरवायचं. काय खायला मागितलं तर ते कौतुकाने द्यायचं. हो अगं, अव जावा आणि विचारा की समधी कामाची लटांबर बाजूला ठेवा आणि जा विचारा तेसनी काय पाहिजे हाय. अव नुसती बाई आई होत नसती. पुरुषाला भी आई व्हावं लागतं, तेव्हाच त्याला बाप पण मिळतय. हरव हरा. बघितलं कविराज? युवराज दिसलं पण बघितलं नाही. नवऱ्या बायकोच्या विषयावर प्रतिभावंतांची मती कुंठित होते. आपण तर वहिनीचा फळं तुमच्यासाठी. त्यातली 2 फळं तरी आत्ता खावी लागतील. बत्ताशी बाई, आम्हाला काहीच नको. आम्हाला काहीच खावंसं वाटत नाहीये. असं कसं खावं असं वाटत नाही? इकडे तुम्ही नाही म्हणता आणि तिकडे धाराव आम्हाला बोल लावतो. आम्ही काळजी करत नाही, विचारपूस करत नाही. आज आम्ही वाढणार आणि बनवायलाही लावणार. बघा, म्हणजे मुतपाक खाण्याचा ताबा आमचे दादासाहेब घेणार. घ्यायलाच पाहिजे. बघू ना, जे आवडतं ते आम्ही खाऊ घालणार. युवराज, मध्येच काय हे? मध्येच काय? खायला तर पाहिजे. असं दुर्लक्ष करून चालणार नाही. अगं बाई 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 बाई, आज काळजीचा पूरच आलाय जणू. पूर वगैरे राहू दे, पण आम्हाला सांग खायला पाहिजे की नको? तब्येत बघ केवढी खराब झालीये. अहो आता तुम्ही लक्ष दिलं तर होईल की चांगली तब्येत. लक्ष आता बघच तू. आता सगळी कामं लांब ठेवणार. आता एकच मोहीम, डोहाळे पुरवायची. युवराज, हे मध्येच काय असं? अहो, पुरवतात तर पुरवू द्या की. बघू तरी आमचे दादासाहेब काय डोहाळे पुरवतात ते. राणू अक्का, आम्हाला काहीही अशक्य नाही. हा, त्यांना फक्त सांगू दे, इच्छा व्यक्त करू दे. बघा हा, धाराऊ बघ बाई, आमचे दादासाहेब डोहाळे पुरवायला आलेत. हो तर सांगू दे त्यांना डोहाळे. सुनबाई बोला आणि आता आढवेड घेऊ नकासा. अव बापई वर्षा 6 महिन्यात एवढा प्रसन्न होतो आणि माग म्हणतो. आता मागा, आता तुमची कसोटी आहे. मागू? आमच्या मनची इच्छा पूर्ण होईल? मागून तर बघ. आम्हाला आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं. अव इच्छा चांगली आहे, पर त्यासाठी पाचाडला जावं लागल. आणि तेही एवढ्या अवघडलेल्या अवस्थेत. दादासाहेब घेऊन जाणार का? अव आणि एवढा वेळ मेण्यात बसून बसत उठत जावं लागल. ही आऊसाहेबांच्या समाधी जवळची माती. या मातीच्या कणाकणात आऊसाहेब आहेत. खरंच हो. वहिनीसा, आता दुसरं काहीतरी मागा. आम्हाला रायगडाचा अभिमान बघायचा आहे. पण आबासाहेब तर दक्षिण मोहिमेवर गेलेत.
सुनबाई तुम्ही काय बी मागा, आमचं लेकरू लई हुशार आहे. आता आणखी एकच, आम्हाला सोयरा मातोश्रींच्या हातचे घावण खायचे आहे. थोरल्या बाईसाहेब, महाराज या. काय झालं हसायला? नाही, महाराजांनी हाक मारल्याचा भास झाला, बाकी काही नाही. या बसा. खरंय तुमचं म्हणणं, भास तर होणारच आता. महाराजांचा खलिता आलाय. छे छे, हे तर आधीचे खलिते. सतत महाराजांची आठवण येत असते म्हणून आधीचे खलिते वाचत बसलो होतो. तसं सर्व काही क्षेम आहे, पण आत्ता तरी महाराजांचा खलिता आलेला नाही. बघा कसा जीवाला घोर लावतात. खरंच महाराजांनी आता लवकरात लवकर यायला हवं. खरंय हो, महाराजांनी आता यायलाच हवं. गड कसा सुना सुना वाटतो. शंभूराजे नाही, युवराज्ञी नाही, राणूबाई होत्या तेव्हा चिमणीसारखा चिवचिवाट तरी असायचा गडावर. पण त्याही आता शृंगारपुरी राहिल्यात. आणि सुनबाई तरी कशा येतील? युवराज येणार तर सुनबाई येणार. युवराजांचं येणं महाराजांचं मन ठरवणार. जोवर महाराज गडावर येत नाही तोवर तरी हे काही शक्य नाही. राणीसाहेब, न्याहारीला आला नाही तुम्ही म्हणून इथंच घेऊन आले. न्याहारीला घावण? घावण खाणाऱ्या तर तिथे शृंगारपुरात बसल्या. आता इथे असत्या तर म्हणाल्या असत्या आमच्यासाठी करून द्या. हो ना, सुनबाईंना आवडतं घावण. आणि आपण इथे काही करावं आणि त्यांना पाठवून द्यावं असं काही होत नाही हो. 2 मजलांच्या अंतरावर काही करावं तरी कसं? जीव तुटतो. आता तर त्यांना डोहाळेही लागले असतील हो. अगं बाई, होत हे तर डोहाळे लागण्याचे दिवस. आपल्याकडून त्यांचे डोहाळे पुरवणे काही झालं नाही. हो ना, आपण इथे त्यांची एवढी आठवण काढतोय, पण त्यांना कुठे येते आपली आठवण? असं कसं हो? आठवण तर येतेच. हो तर बघा ना, खुशालीच्या खलित्यांचा ढीगच पडलाय जणू इकडे. बघा, थोरल्या बाई साहेब, लिहिता वाचता येतं ना, कागद कलम जवळ असतं ना, मग एखादा खुशालीचा खलिता पाठवायचा. पण नाही, जसे युवराज तशा सुनबाई. या इच्छेला मात्र मुरड घालावी लागेल. पण का? कारण सोयरा मातोश्रींच्या हातची घावणं खायची असतील तर रायगडावर जावं लागेल. आणि या परिस्थितीत तुम्हाला शक्य नाही ते. खरंच हो. पण युवराज, आम्हाला खूप घावणं खावीशी वाटतात. पण शक्य नाही ते. मग असं करा, सोयरा मातोश्रींना इथे शृंगारपुरात बोलवा. त्या येतील. येतील का नाही येणार? इथे येतील, घावणं करतील, आम्हाला खायला देतील आणि जातील. येसू खरंच शक्य नाही. तुम्ही हट्ट सोडा. पण आम्हाला खूप घावणं खावीशी वाटतात. एकूण परिस्थिती पाहता त्या येतील असं वाटत नाही आम्हाला. कारण मधल्या काळात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. आमचे नाही पण त्यांचे आमच्याविषयी बरेच गैरसमज झाले. दादासाहेब, एव्हाना त्या विसरल्या असतील.
मला नाही वाटत तसं. मग आता युवराजनी तुम्ही रायगडी जाऊ शकत नाही आणि सोयरा मातोश्री शृंगारपुरात येणार नाही. त्यामुळे दुसरा कुठलाही पदार्थ मागा, तो आम्ही देऊ, पण हा हट्ट सोडा. एवढी ही इच्छा पूर्ण होत नाही आमची. आणि काय तर म्हणे युवराजनी. माफ करा, पण ही इच्छा पूर्ण करू शकत नाही आम्ही. इथं बसला सवय. मला वाटलं खाली तर लिवत असाल. खलिता कुणाला? अव रायगड आला. कळवा म्हणावं घावणं पाहिजे आहेत. नका पोरीचा हिरमोड करू. ठराव साधी गोष्ट वाटली का ती? प्रत्यक्ष सोयरा मातोश्रींच्या हातची घावणं. अव मग काय झालं? त्या काही नाही म्हणणार आहेत का? अव हितनं खाली तर जाऊन परत येई पावतर वारं होईल तेच नाही. येत्याल त्या. परिस्थिती बदलली आता धाराव. सोयरा मातोश्रींनी आमच्याबद्दल तक्रार खलिता पाठवलाय महाराजांना. त्या नाहीत येणार. ते बाकी समजा आमासनी काही ठावं नाही. पोरीने इच्छा केली घावनाची, आपण ते तेसनी द्यायला पाहिजे. धाराव नसता हट्ट करू नकोस. एक वेळ हत्तीच्या गंडस्थळातले मोती आणून देऊ, जातीवंत नागाच्या फण्यावरचा नागमणी आणून देऊ, पण हे शक्य नाही आम्हाला. सगळं बदललंय आता. युवराज, तुमच्या परास जास्त पावसाळा बघितल्यात म्या. हे बघा, आपली माणसं वरवर कसं बी वागली, काय बी बोलली तरी ते तात्पुरतं असतंय. मग आपण बी ते फार मनावर नाही घ्यायचं. तुम्हासनी फकस्त एवढंच सांगतो, मोठ्या राणीसाहेब आहे त्या कडक, पर त्यांच्या कडकपणाला बी मायेची झालर आहे बघा. म्हणून म्हणतो लिवा खलिता. धाराव तू आता युवराजनींच्या वर्तान करायला लागलीस. अहो आपल्या बायकोची इच्छा, आणि त्यात बी पोटूशी बायकोची इच्छा कोण बी पुरी करते. आणि तुम्ही तर युवराज हायसा, समद्या रयतेची इच्छा पुरी करता. ही एक इच्छा बी पुरी कराच, काय बी खटपट करा. हे बघ धाराव, फक्त घावणं करून द्यायला म्हणून थोरल्या मातोश्री येतील असं वाटत नाही आम्हाला. आम्हासनी बी कळतंय ते, पर आपण काहीतरी एखादा कार्यक्रम ठरवला तर त्या निमतान तरी येत्या. नाही म्हणायच्या नाही त्या. युवराजनी, युवराजनी, येसू, आमच्याशी बोलायचं नाही असं ठरवलंय का? येसू ऐकून तर घ्या ना आमचं. ठीक आहे, नसेल बोलायचं तर नका बोलू. आम्ही आमच्या बाळाशी तर बोलू शकतो ना. नाही, तेच उत्तम. आम्ही बाळाशीच बोलू. बाळा, तुमच्या मातोश्रींना सांगा आमच्यावर रागावू नका. बाळा, तुमच्या आबांना म्हणावं आमच्या मातोश्रींची इच्छा पूर्ण केली नाहीत ना, म्हणून त्या रुसलाय. बाळा, तुमच्या मातोश्रींना सांगा आबांचं बोलणं तर पूर्ण होऊ द्या. तुमच्या मातोश्रींना काहीही ऐकायचं नाहीये कोणाचं. ऐकावं लागेल म्हणावं बाळा. असा हटवादीपणा बरा नाही. बाळा, तुमच्या आबांना म्हणावं आमच्या मातोश्रींची इच्छा पूर्ण केली नाही ना, मग कशाला बोलताय आता त्यांच्याशी? बाळा, तुमच्या मातोश्रींना सांगा त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. खरंच? खरंच थोरल्या मातोश्री येतील?